एंड्रॉइड डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या टेलिग्राम चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आज आपण सुरुवात करतो एका सिंपल प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे आपला, सन 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये साक्षरतेची टक्केवारी काय होती? महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय होती? PSI पूर्व 2012ला हा प्रश्न विचारला होता. आता 2011 महाराष्ट्र ऑप्शन जर बघा तर तुमचं उत्तर असणार आहे 82.91. ऑप्शननुसार जर बघितलं तर तुम्हाला 82.91. ओके. आता दिलेल्या ऑप्शन पैकी जवळचा कुठला आहे? 82 बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर ते तुम्हाला पाहायला मिळतं. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आढळणारी साक्षरता ही जवळपास 77% आहे. शहरी भागामध्ये महाराष्ट्रात आढळणारी साक्षरता ही तुम्हाला 88.7% एवढी पाहायला मिळते. आता 82.91 साक्षरतेसह महाराष्ट्राचा भारतामध्ये 12वा क्रमांक येतो. कितवा क्रमांक येतो? 12वा क्रमांक. आता ग्रामीण झालं शहरी झालं, या साक्षरतेमध्ये पुरुष साक्षरता जास्त आहे, हे लक्षात घ्या. पुरुषांची साक्षरतेचं प्रमाण आहे 88.4% आणि महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण आहे 75.9%. इथं तुम्हाला लक्षात असू द्या, कारण इथं तफावत तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? ओके. PSI पूर्व 2012ला विचारला होता. कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे? बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना. आता बीडचं बघितलं 916 लिंग गुणोत्तर बघायला मिळेल. कोल्हापूरचं 957च्या आसपास, उस्मानाबाद 924 आणि जालना 937. याचा अर्थ उत्तर काय सगळ्यात कमी? बीड हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर देशातल्या 1000 पुरुष आहेत, देशातल्या 1000 पुरुषामागं असणारी स्त्रियांची संख्या किती याला लिंग गुणोत्तर असं म्हटलं जातं. म्हणजे स्त्रियांची संख्या कसं लिहिलं जातं? लिंग गुणोत्तर इज इक्वल टू ज्या स्त्रिया आहेत ना या स्त्रियांची संख्या भागिले पुरुषांची संख्या गुणुले 1000 केलं जातं. म्हणजे 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या किती त्याच्यावरून लिंग गुणोत्तर कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. भारतात साक्षरतेचं प्रमाण पुरुषापेक्षा स्त्रियात जास्त आहे. आत्ताच आपण बघितलं भारतामध्ये काय म्हणतोय, साक्षरतेचं प्रमाण पुरुषापेक्षा स्त्रियांचं. आता आपण 2011ची जनगणना बघूया. भारताबाबतीत विचारले 2011च्या जनगणनेनुसार ओके भारतातल्या साक्षरतेमध्ये पुरुषांची साक्षरता किती होती? पुरुषांची होती 80.9. ओके. पुरुषांची साक्षरता 80.9 आणि स्त्रियांची किती होती? जवळपास 64.7 होती. 64.7 म्हणजे पुरुषांची पेक्षा स्त्रिया जास्त आहे साक्षरतेचं प्रमाण नाही. पुरुषांचं प्रमाण जास्त आहे स्त्रियापेक्षा असं पाहिजे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. अंदमान निकोबार येथे साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे.
आता सर्वात कमी साक्षरता जर तुम्ही बघितली तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता जर बघितली तर दादरा नगर हवेलीला पाहायला मिळते. दादरा नगर हवेली तिथं तुम्हाला 76.24 म्हणजे युनियन टेरिटरीचा विचार करतोय आपण, युनियन टेरिटरीचा विचार करतोय, 76.24 होती. पॉंडिचेरीचा विचार करा, पॉंडिचेरी ओके, पॉंडिचेरीमध्ये 85.85 आणि अंदमानला किती होती 86 होती. अंदमानला साक्षरता किती होती 86 म्हणजे तुम्हाला 86.63 अप्रॉक्सिमेटली येतं. म्हणजे अंदमान येथे साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे का नाही. ओके, भारतात साक्षरता कमी होते. भारतात साक्षरता कमी कशी होईल, वाढत चालली. कारण 1951चा पिरियड घ्या, 1951 मध्ये भारतातली साक्षरता 18.33 होती. त्याच्यानंतर 1991चा विचार केला तर साक्षरतेनं 52.21% एवढी होती. 2001चा विचार केला तर ती 64.8 वर गेली आणि 11ला जवळपास 72-73% पर्यंत गेली. याचा अर्थ साक्षरता कमी होत आहे का नाही. ओके, वाढत आहे. याचा अर्थ हे पण चुकीचं आहे. याचा अर्थ वरीलपैकी कोणतंही वाक्य बरोबर नाही. हे काय असणार आहे तुमचं करेक्ट स्टेटमेंट असणार आहे. आता लक्षात येते का मुद्दा फक्त समजून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या जर बघितली तर तुम्हाला इथं उत्तर लगेच लक्षात येईल. पर्याय क्रमांक 2 121 कोटी. पुढचा प्रश्न आहे 2001 ते 11 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर हजारी खालीलपैकी काय होता. वृद्धी दर काय होता तर 2001 ते 11 वृद्धी दर होता 17.64%. किती होता 17.64. ओके, सिंपलचा प्रश्न आहे पण याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. महत्वाचा घटक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर. एसटीआय पूर्व 2015ला विचारलं. लोकसंख्या संक्रमणाचा जो दुसरा टप्पा असतो त्यात काय होतो तर हा जो जन्मदर आहे हा वेगानं म्हणजे उच्च असतो, परंतु जो मृत्यूदर आहे ना तो घटत गेलेला असतो. मृत्यूदर घटतो म्हणजे जन्मदर वाढतोय, मृत्यूदर घटतोय. म्हणजे जन्मदर उच्च आहे, मृत्यूदर वेगानं घटतोय. म्हणजे पर्याय क्रमांक. तर लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हा परिणाम तुम्हाला बघायला मिळतो. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची उद्दिष्टे आहेत. माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास 100 पेक्षा खाली आणणं. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याची घोषणा कधी झाली 15/2/2000 रोजी करण्यात आली. कुणी केली होती डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने केली होती. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने. हम दो हमारे दो हे त्याचं ब्रीद वाक्य होतं, ध्येय होतं, उद्देश. हम दो हमारे दो. ओके, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये माता मृत्यू दर प्रति लाख म्हणजे प्रति लाखाला 100 पेक्षा खाली आणणं हे टार्गेट होतं. बरोबर आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे का नाही. सार्वत्रिक लसीकरणाचा मुद्दा यामध्ये येतोय का डेफिनेटली येतो. बाल मृत्यू दर प्रति 1000 जन्मास 20 पेक्षा खाली आणणं. इथं 20 आहे का, इथं काय पाहिजे होतं प्रति 1000 30 पेक्षा खाली आणणं हे टार्गेट होतं. म्हणजे 30 पेक्षा कमी करणं हा त्यामध्ये घटक महत्वाचा होता. याचा अर्थ तिसरं विधान चुकीचं आहे. पहिलं आणि दुसरं बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 नंबरचा तुमचा या ठिकाणी बरोबर आहे. हे लक्षात येते. मुद्दा काय आहे तो ओके, पर्याय क्रमांक बरोबर आहे. ठीक आहे, 1 आणि 2 बरोबर. येस, बरोबर आहे. आता 2010 पर्यंत ह्या लोकसंख्या धोरणानं काय होतं 2010 पर्यंत जे 14 वर्ष वयापर्यंतचे मुलं आहेत तर त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे महत्त्वाचे घटक होते. मुलीचं लग्नाचं वय कितीच्या आत होऊ नये असं म्हटलं होतं. मुलीचं लग्नाचं वय 18 वर्षाच्या आत होऊ नये. ठीक आहे, आणि 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला मान्यता देणं हा सांगितलेलं होतं. लोकसंख्या स्थिरीकरणाचा मुद्दा होता. 2046 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचं निश्चित केलं होतं. म्हणजे इथं फक्त फॅक्च्युअल घटकामध्ये फसवले बघा. एसटीआय पूर्वला 20च्या ऐवजी 30 पाहिजे मग ते तुमचं करेक्ट ठरलं असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 2 विधानं दिली होती तुम्हाला आणि म्हटलं होतं कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. एसटीआय पूर्व 2014ला विचारलेला प्रश्न आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 45.2% लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते. सन 2001 मध्ये हे प्रमाण 42.4% होतं. बरोबर आहे का.
45.2% नागरी भागात होतं 42. बरोबर आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत या ठिकाणी. आता तुम्ही भारताचा विचार करा. भारताचा 2011ची जनगणना बघा. 2011च्या जनगणनेनुसार भारतातली किती टक्के लोकसंख्या नागरी लोकसंख्या म्हणून ओळखली जाते? नागरी विचारलं तुमचं उत्तर असणार आहे 31.16%. ओके. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताची किती टक्के लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या म्हणून ओळखली जाते? ती आहे 68.84% अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, जवळपास तिथे येतं. म्हणजे तुम्हाला इथं घटक लक्षात आला, नागरी 31.16 आहे आणि ग्रामीण मधली 68.84. पण महाराष्ट्राचा विचार करा बरं. महाराष्ट्राचं एकूण लोकसंख्येच्या किती पाहायला मिळते? 45.2 2011च्या जनगणनेनुसार. ओके. याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या किती टक्के लोकसंख्या राहते? 54.6% 2011च्या जनगणनेनुसार. परंतु 2001 मध्ये नागरी भागामध्ये राहणाऱ्या महाराष्ट्राचं प्रमाण होतं 42.4. म्हणजे त्यात स्लाइटली चेंजेस झालाय. 42.4 वरनं आपण किती वाढले? 45.2%. म्हणजे हा घटक लक्षात येतोय का तुम्हाला? समजून घेणं महत्वाचा मुद्दा. ठीक आहे, पुढचा प्रश्नाला जाऊया. पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे. कारण काय कारण असू शकेल बरं इथं की त्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे? कारण या जिल्ह्यामधलं पुरुषांनी स्थलांतर केलेलं आहे. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. बऱ्याच वेळा या परीक्षेला विचारलं जातं. म्हणजे देशातल्या 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या किती, त्याला आपण लिंग गुणोत्तर असं म्हटलं जातं. आता काही घटक. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर. महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तरानुसार 2011च्या जनगणनेनुसार जर बघा, महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर किती आहे? 929 आहे. बरोबर. लिंग गुणोत्तरामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? 22वा. लिंग गुणोत्तरामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? 22वा. बरोबर. आता दोन घटक. महाराष्ट्राचं ग्रामीण भागामध्ये लिंग गुणोत्तर किती आहे आणि महाराष्ट्राचं शहरी भागामध्ये लिंग गुणोत्तर किती आहे? ग्रामीण भागामध्ये 1 नंबर आहे, 952 आहे. आणि शहरी भागामध्ये किती आहे? 903 लिंग गुणोत्तर तुम्हाला बघायला मिळतं. महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये 1122 एवढी लिंग गुणोत्तर आहे. सिंधुदुर्गला 1036 दुसरा जिल्हा आहे. गोंदिया नंबर येतो 3ला. 3 नंबरला कोणता जिल्हा येतो? गोंदिया. लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये गोंदियामध्ये असणारं लिंग गुणोत्तर आहे 999. 4 नंबरला येतो सातारा जिल्हा. साताऱ्यामध्ये जे लिंग गुणोत्तर आहे ते आहे 988. हे तर लक्षात घ्या. तुम्हाला असा प्रश्न विचारला, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर बघायला मिळतं? तर महाराष्ट्रात सर्वात कमी विचारलं तर पहिलं उत्तर असेल तुमचं मुंबई शहर. मुंबई शहरमध्ये असणारं लिंग गुणोत्तर हे 832 आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. मुंबई शहरमध्ये सर्वात कमी, त्याच्यानंतर मुंबई उपनगर येतं. त्याच्यानंतर काय येतं? मुंबई उपनगर येतं. मुंबई उपनगरमधलं लिंग गुणोत्तर बघा, ते येतं 860. मग त्याच्यानंतर येतं ठाणे म्हणजे विभाजनपूर्व ठाणे 886. आणि मग चौथं येतं पुणे 915. इथं तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सर्वात कमी लिंग गुणोत्तरामध्ये मुंबई शहरला तुम्हाला बघायला मिळतं 832 आहे. मुंबई उपनगरला 860 आहे. ठाण्याला 886 आणि पुण्याला 915 पर्यंत लिंग गुणोत्तर तुम्हाला बघायला मिळतं. पण तुम्हाला काय विचारलं? सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे 1122 आणि 1036 अधिक काय आहे? कारण या जिल्ह्यातल्या पुरुषांनी स्थलांतर केल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. ओके, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती होती? केरळ मधला विचारलाय. STI पूर्व 2016ला विचारलाय. म्हणजे किती होती? लक्षात घ्या, 1084 होती. कारण सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणाऱ्या राज्यामध्ये तुम्हाला एकमेव महत्वाचं राज्य बघायला मिळतं, ते केरळ आहे की जिथे 1000ला क्रॉस केले लिंग गुणोत्तर. नाहीतर त्याच्यानंतर तमिळनाडू पण आहे, पण 1000 आहे का? नाही, 996 आहे तमिळनाडू. त्यानंतर आंध्र येऊ शकतं. यामध्ये आंध्र विभाजनपूर्व आंध्र होतं ते 993ला. मग येऊ शकतं छत्तीसगड पण त्यामध्ये येऊ शकतं. छत्तीसगडला 991 आहे. मग आता लिंग गुणोत्तरामध्ये तुम्हाला असं जर विचारलं, ओके, दर जनगणने केरळ जनगणनेमध्ये पुरुषांची संख्या, आता लिंग गुणोत्तरामध्ये सर्वात कमी कुठं आहे असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? हरियाणा. हरियाणाला सगळ्यात कमी प्रमाणात, आय थिंक 879 येते का बघा. त्यानंतर जम्मू काश्मीरला पण कमी आहे, 889च्या आसपास. सिक्कीम 890 आहे. पंजाब 895च्या आसपास आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं होतं कोणत्या राज्यामध्ये, म्हणजे केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमध्ये स्त्रियांची संख्या किती? 1084. तमिळनाडूत किती? 996. आंध्रात किती? 993.
छत्तीसगडला किती 991. सर्वात कमी विचारलं तर हरियाणा, मग जम्मू काश्मीर, अशा पद्धती.